जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करून हे भाऊ आले होते आपल्याकडे लॅब्राडॉरचं पप्पी नेण्यासाठी. तर हेवी लॅब्राडॉरची फिमेल त्यांनी केली चूस आणि तिला घेऊन जात येते तिच्या फॉरेवर होमसाठी. आपल्याकडे गोल्डन रिट्रीव्हरची अडल्ट मध्ये फिमेल आलेली आहे. ही फिमेल प्रूव्हन असणार आहे. हा व्हिडिओ जुना आहे ज्यामध्ये तुम्हाला पपीज दिसत आहे. पपीज सोबतचा व्हिडिओ टाकण्याचं कारण असं आहे की 100% प्रूव्हन फिमेल आहे. ही प्रूफ आहे. जर कुणाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच हिचा विचार करू शकता. तसेच एकदम डार्क ब्लॅक मस मध्ये आणि जम्बो साईज मध्ये आपल्याकडे जर्मन शेफर्डचे देखील पपीज आहेत, ज्यामध्ये 4 मेल आणि 2 फिमेल पपीज आहेत. जर कुणाला आवडले असतील तर तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा आवडतं पप्पी घेऊन जा. टॉप क्वालिटी मध्ये अडल्ट मध्ये लॅब्राडॉरची आपल्याकडे ही प्रूव्हन फिमेल आहे. ही फिमेल सध्या ऑन इट आहे. आपण घेऊन आलोय झेड ब्लॅक मध्ये जर्मन शेफर्डची फिमेल पप्पी. हिची डिवॉर्मिंग डन आहे आणि हिचे एअर स्टँडिंग आहे. एकदम सुपर ऍक्टिव्ह फिमेल असणार आहे. क्यूट आपल्याकडे पॉमेरियनचे पपीज देखील आलेले आहेत. आपण लागलोय कामाला. आपल्याला काढायचं होतं अख्ख्या दुकानचं सामान बाहेर, आणि सामान बाहेर काढण्याचं कारण होतं की आपल्याला रिनोव्हेशन करायचंय थोडंसं दुकानमध्ये. तर रिनोव्हेशनची प्रोसेस आपण स्टार्ट केलेली आहे आणि आपले नवीन रॅक आलेले आहेत. बाहेर बघतो तर काय आले होते फयाज भाई. त्यांनी त्यांचं ब्रह्मास्त्र आणलं, म्हणजेच त्यांचं कटर मशीन आणलं आणि केली होती कटिंग चालू. आणि आपल्या रईस भाईनी बघितलं, ते म्हणे थांबा मी त्यांना शिकवतो नेमकी कटिंग कशी करायची. रईस भाईनी केला आपल्याला थम्सअप. आपल्याला करायचं होतं त्यानंतर एक वेल्डिंग. तर आपण आलोय वेल्डिंग वाल्या भाऊकडं आणि त्यांनी केलंय त्यांचं काम चालू. आता आपली सगळी मंडळी काम करते म्हणल्यावर आपल्याला कुणाल भाऊला काय दम निघतोय काय. तर आपण घेतलाय पेंटच्या बॉटल आतमध्ये आणि करून घेतलाय सगळ्या रॅकला पेंट. तर असा होता आजचा आपला दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणखी काही नवीन माहिती घेऊन. ओम साईराम.